आज 15 जानेवारी आहे। मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि अशामध्येच मानखुर्दमधील वॉर्ड क्रमांक 135 मधून भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार नवनाथजी बन आहेत। नवनाथजी, खरं तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आपल्याला उमेदवारी देखील मिळाली, आज मतदान पार पडतंय, तुम्ही मतदानाला निघालाय, नेमकं काय वाटतंय, कसं वाटतंय? निश्चितपणे मानखुर्दकरांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआयला मिळतील आणि मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचा विजय होईल। भारतीय जनता पार्टी जनतेमध्ये काम करणारा पक्ष आहे। आम्ही गेल्या 15-20 दिवसामध्ये पूर्ण मानखुर्द पिंजून काढलं, घरोघरी जाऊन संपर्क केला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह मिळतो। सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय आणि मतदारांमध्ये उत्साह आहे। मानखुर्दचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नव्याने परिवर्तन होणार आहे आणि मानखुर्दमध्ये निश्चितपणे कमळ फुलेल। अर्थातच मानखुर्दमध्ये कमळ फुलेल असं तुम्ही सांगत आहात। एकीकडे तुम्ही राज्यासाठी प्रवक्ते आहात, नेमकं राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याचा नेमका कल उद्या कसा असणार आहे? मानखुर्दमध्ये, मुंबईमध्ये तुम्ही म्हणताय महायुती येईल, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती कशी असेल? 29 महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकणार आहे। मुंबई महापालिकेत आम्ही 125च्या आसपास महायुती म्हणून जागा जिंकू आणि भरपूर मताने म्हणजे प्रचंड बहुमताने असं कौल जनता देते आणि विशेषतः 29च्या 29 महापालिकेमध्ये महायुतीचं सरकार येणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। ज्या पद्धतीनं विधानसभेला निकाल लागले तशाच पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये आणि महाराष्ट्राच्या 29 महापालिकेमध्ये निकाल लागलेत। आपण बघताय की देवाभाऊंनी महाराष्ट्र पिंजून काढला, दुसऱ्या बाजूला उद्धवजी असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, हे घरामध्ये बसून इंटरव्ह्यू देण्यामध्ये धन्यता मानत होते आणि आमचे नेते सातत्याने जनतेमध्ये जात होते आणि त्यामुळं जनता काम करणाऱ्यांसोबत आहे। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना सुरू आहे, लाडक्या बहिणीचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत निश्चितपणे आहेत। एकीकडे बघायला गेलं, तुम्ही म्हणताय महायुती ही मुंबई महानगरपालिकेवर येईल, पण ठाकरे बंधू आल्याने काही वेगळा इफेक्ट दिसून येईल का? कारण की ज्या पद्धतीने शिवतीर्थवर सभा झाली होती, तर गर्दीच्या काही व्हिडिओ व्हायरल झाल्या की ज्यावेळेस उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिले त्यावेळेस लोक तिकडनं निघू लागली होती, पण राज ठाकरेंना लोक साथ देत आहेत। तर राज ठाकरेचे जे मतदार आहेत ते कुठेतरी आता ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना मतदान करतील का? त्यांच्यामध्ये एवढा गोंधळ आहे की जिथं राज ठाकरेंचे उमेदवार आहेत तिथं उबाटा गटाने बंडखोरी केली, जिथं उपाटा गटाचे उमेदवार आहेत तिथं मनसैनिकांनी गडबड केली आहे। राज ठाकरे चांगलं भाषण करतात, राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी लोक येतात, परंतु मतांमध्ये परिवर्तन करण्याची ताकद मनसेमध्ये नाही आहे। मत भारतीय जनता पार्टीला मिळतात, कारण काम करणाऱ्यांना नुसतं बोलबच्चनगिरी करून होत नाही। काम जो करतो, जी पार्टी काम करते त्याला लोक साथ देतात आणि देवाभाऊ रात्रंदिवस जनतेमध्ये आहेत। भारतीय जनता पार्टीचे नेते रात्रंदिवस जनतेमध्ये आहेत, सातत्यानं लोकांना संपर्क करणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं आद्य कर्तव्य असतं आणि आम्ही सेवा करणारे आहोत। गेल्या 25 वर्ष मेवा खाऊन मुंबईची वाट ज्यांनी लावली त्यांना जनता निश्चितपणे नाकारेल आणि यावेळेला लोक प्रचंड बहुमताने म्हणजे मोठ्या प्रमाणात जनता बाहेर येते आणि भारतीय जनता पार्टीला साथ देते। नक्कीच। एक शेवटचा प्रश्न, उद्याचा नेमका माहोल काय असणार आहे? खरं तर असं माहिती मिळत आहे की तुम्ही आजचं मतदान वगळता उद्याच्या तयारीला सगळे लागलेले आहेत असं समजतंय आम्हाला। नाही, सगळेच जण म्हणजे मुंबईमध्ये प्रत्येक जण आमचा आज भर असेल की जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं, मतदारांना बाहेर काढणं, मतदारांकडनं मतदान करून घेणं। उद्या मुंबईसह 29 महापालिकेमध्ये तुम्हाला सेलिब्रेशन बघायला मिळेल। देवाभाऊंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी क्रमांक 1ची पार्टी असेल आणि मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर होईल। 135 मध्ये देखील मोठ्या फरकानं भारतीय जनता पार्टीचा विजय होईल आणि 135 वॉर्डमध्ये कमळ फुलणार। तुम्ही म्हणताय भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल, कुठेतरी तुमची इच्छा आहे का? तुम्ही इच्छुक आहात? अजिबात नाही, मी कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष असतो, त्यामुळे मी कार्यकर्ता राहण्यातच मला आनंद आहे। पक्षाने मला भरपूर मोठी संधी दिली आहे आणि या संधीमध्ये मी अतिशय समाधानी आहे, आनंदी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असण्यात जो आनंद असतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असण्यामध्ये जो स्वाभिमान असतो तो आमच्याकडे आहे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण बघू शकतो भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि प्रवक्ते नवनाथ बन होते। पूर्ण कॉन्फिडन्स सोबत आणि विश्वासात त्यांनी असं सांगितलेलं आहे की संपूर्ण 29 महानगरपालिकेंवर महायुतीचीच सत्ता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।